हे पाणी तळ्याचं लांब सरकले शेतात. आता तर उडदं फिडदं लोकांची पाक पाण्यात गेले ती काय लय अवघड आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी दावलं होतं तेव्हा लांब पाणी होतं, आता पाणी लांब पुढे आलंय. पूर्ण गच्च भरलंय तळं एकदम 100%चे 100%. लांब तिकडं आमच्या वावरात बी पाणी घुसले. पाक जिथवर बघतं नजर जाईल तिथवर पाणीच पाणी आहे, दुसरं काहीच नाही. पूर्ण 100% तळं गच्च भरलेलं आहे शेळगावचं. नुकसानी बी शेतकऱ्यांच्या लय झाले ह्याच्यात. आता होऊ द्या 2-3 वर्ष, आता पाण्याचं तर टेन्शन नाही, भरपूर पाणी झाले. फुल पाणी म्हणजे पाणीच फुल झालं. तिकडं जाऊन बघू, आपल्या खालच्या तुकड्यात बी आमच्या पाणी शिरलंय, दिसायला लागले लांब. तर जाऊन बघतो की पाणी सगळं पाणी लय झाले. सोयाबीन फेबिनी गेले पाण्यात बऱ्याच, फुल भरले तळ. काय रोप फेप कांद्याची गेली पाक लोकांची, काय नाही त्यात लय नुकसानी, भयानक नुकसान झाले. काय खालच्या तुकड्यात पाणी शिरले आमच्या. ते कोपऱ्यात एक बोर आहे, ते बोरमध्ये बी पाणी घुसले पूर्ण. आज दुपारपर्यंत ह्या जांभळीच्या बुडापर्यंत पाणी येईल असं वाटायलं, कारण की वरनं पाणी वाहायला भरपूर चालू आहे काटेकुन्हा. काय नाही, पावसानं पाक हैराणी केली लोकांची. इकडं सोयाबीन फेबीन सगळी पाण्यात गेली. आई इथनं तर खडा कसला मोठा पडला व्याखाय, पाणी वाहून वाहून कोंबरा इतकाच खडा पडला पाणी. काय खरं नाही. हे बघा कसली चारी पडली हडपपर्यंत. पाईपलाईन उघडी झाली म्हणजे चारी किती खोल पडली असेल. काय लय नुकसानी केलेली शेतकऱ्यांच्या पावसानं, भयानक चारी पडली खोल. एकाल्या कडेने पाणी झालं ना, डायरेक्ट मधनंच पाणी घुसले बांध फुटल्यामुळं. ते कांदा लावायला रान नीट करायची ती मला, तर अजून रानं बी नीट होणार. चला आता वरी जाऊन आंघोळ करतो, बाकीचं काम बघतो.